राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मंडळी, सस्नेह नमस्कार. आज आपण एका अशा अथांग आणि भक्तिमय सागरात डुबकी मारणार आहोत, ज्याचे नाव घेताच अंगावर भक्तीचे रोमांच उभे राहतात. आज आपण श्रवण करणार आहोत साक्षात प्रभू श्रीरामांचे परमभक्त, संकटांचे तारणहार आणि असीम शक्तीचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या हनुमानजी यांच्या दिव्य जन्मकथेचा प्रवास. श्रोतेहो, हनुमान जयंतीच्या मंगलमय दिवशी साक्षात भगवान महादेवांनी पृथ्वीवर अवतार घेतला हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. पण मंडळी, या साध्या वाटणाऱ्या घटनेमागे एक अत्यंत गूढ, गहन आणि अचंबित करणारे रहस्य दडलेले आहे. जरा विचार करा. देवांचे देव महादेव, ज्यांच्या एका कटाक्षाने त्रिभुवन हादरते, त्यांनी पृथ्वीवर येण्यासाठी एका माकडाचे अर्थात एका वानराचेच रूप का बरे निवडले असेल? वानर कुळाचे असे कोणते मोठे आध्यात्मिक महत्त्व आहे की साक्षात वैकुंठपती प्रभू श्रीरामांनाही आपल्या महान कार्यासाठी एका वानराचीच मदत का घ्यावी लागली? आणि जन्म घेताच एका लहानग्या बाल हनुमानाने आकाशात झेप घेऊन थेट सूर्यालाच का गिळंकृत केले? या सर्व अचाट लीलांमागे नक्की कोणता परमार्थ दडलेला आहे? मंडळी, आजच्या या कथेतून तुम्हाला या सर्व गूढ प्रश्नांची उत्तरे उलगडणार आहेत. श्रोतेहो, ही कथा म्हणजे केवळ एक गोष्ट नाही, तर हे एक संजीवनी देणारे महापुण्य आहे. शास्त्रात असे मानले जाते की ही कथा जर तुम्ही आयुष्यात फक्त एकदा जरी पूर्ण एकाग्रतेने आणि अंतःकरणापासून ऐकली, तर हजारो महान यज्ञ केल्याचे फळ तुम्हाला सहज प्राप्त होईल. जे लोक हनुमान जन्माची ही कथा अगदी मनापासून आणि शेवटपर्यंत श्रवण करतात, ते जीवनात कधीच कोणत्याही संकटाच्या गर्तेत फसत नाहीत. त्यांची सर्व दुःखे, आजार आणि भयाचे सावट मारुतीराया कायमचे नाहीसे करतात. त्यामुळे माझी तुम्हाला अत्यंत नम्र विनंती आहे की ही रहस्यमयी कथा अजिबात अर्धवट सोडू नका. आजच्या या धकाधकीच्या आणि धावपळीने जीवनात आपण सर्वजण शांती शोधत आहोत. देवासाठी काढलेले हे थोडेसे क्षण तुमच्या मनाला एक अपार आणि अद्वैत शांती देतील याची मला खात्री आहे. चला तर मग, आपले मन प्रभू श्रीरामांच्या आणि महादेवांच्या चरणी लीन करूया आणि एका सुंदर प्रवचनाच्या रूपात या अलौकिक कथेचा शुभारंभ करूया. त्या अगोदर मंडळी, एक छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला आहे. माझी मेहनत आवडली तरी व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंट्समध्ये जय हनुमान, जय श्रीराम नक्कीच लिहा. चला तर मग, मी कथा सुरू करते. श्रोतेहो, कोणतीही महान घटना घडण्यामागे नियतीचा एक खूप मोठा आणि सखोल उद्देश दडलेला असतो. हनुमानजी यांच्या जन्माची कथा देखील थेट पृथ्वीवर सुरू न होता, ती सुरू होते स्वर्गाच्या सुंदर आणि विहंगम अशा दरबारात. स्वर्गामध्ये देवांचा राजा देवराज इंद्र याचा दरबार भरलेला होता. तिथे अनेक देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, ऋषीमुनी आणि अप्सरा उपस्थित होत्या. या स्वर्गीय अप्सरांमध्ये एक अत्यंत सुंदर, चंचल आणि लावण्यवती अप्सरा होती, जिचे नाव होते पुंजिकस्थला. पुंजिकस्थला दिसायला जेवढी सुंदर होती, तेवढाच तिचा स्वभाव अत्यंत खोडकर आणि चंचल होता. तिला आपल्या सौंदर्याचा थोडासा गर्वही होता. स्वर्गात नेहमी आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. एके दिवशी स्वर्गात एका महान ऋषींचे आगमन झाले. ते ऋषी अत्यंत कठोर तपश्चर्येनंतर स्वर्गात आले होते आणि ते एकांतात एका वृक्षाखाली ध्यानामध्ये मग्न झाले होते. त्यांचे ध्यान अतिशय सखोल होते. परंतु पुंजिकस्थला हिने आपल्या चंचल स्वभावामुळे त्या ऋषींच्या ध्यानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. तिला वाटले की आपण थोडी गंमत करूया. तिने वानरीसारख्या उड्या मारण्यास सुरुवात केली. ती कधी झाडावर चढे तर कधी खाली उडी मारे. तिने काही खडे आणि फांद्या त्या ऋषींच्या दिशेने फेकल्या आणि त्यांच्या तपश्चर्येची थोडी थट्टा उडवली. श्रोतेहो, ऋषीमुनींचा स्वभाव मुळातच तापट असतो. त्यांनी आपले आयुष्य कठोर तपात घालवलेले असते.
त्यामुळे त्यांना असा अपमान सहन होत नाही. जेव्हा त्या ऋषींचे ध्यान भंग पावले आणि त्यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की एक अप्सरा वानरीसारख्या चेष्टा करून आपला अपमान करत आहे. हे पाहताच त्यांचा राग अनावर झाला. क्रोधाग्नीने पेटून उठलेल्या त्या ऋषींनी पुंजिकस्थला हिला भयंकर शाप दिला. ऋषी अत्यंत संतप्त आवाजात म्हणाले, हे चंचल अप्सरे, तू तुझ्या सौंदर्याच्या गर्वात एका तपस्वीचा अपमान केला आहेस. ज्याप्रमाणे तू एका वानरीसारख्या उड्या मारून आणि चंचलपणा करून माझी थट्टा केलीस, त्याचप्रमाणे तुझे पुढचे जीवन हे एका वानरीचे असेल. तू पृथ्वीवर वानरीच्या रूपात जन्म घेशील. हा भयंकर शाप ऐकताच पुंजिकस्थला हिचे डोळे पाणावले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती रडत रडत त्या ऋषींच्या पायावर पडली आणि आपल्या चुकीची क्षमा मागू लागली. ती म्हणाली, हे मुनिवर, मला क्षमा करा. माझ्या हातून अजाणतेपणे ही चूक घडली आहे. केवळ एका गमतीपोटी मी हे कृत्य केले. मला एवढा मोठा शाप देऊ नका. मी स्वर्गात राहणारी अप्सरा आहे. मी पृथ्वीवर वानरीचे रूप घेऊन कशी जगू शकेन? तिचा तो आकांत आणि खरा पश्चात्ताप पाहून ऋषींचे मन थोडे शांत झाले. संतांचे हृदय हे वरून कठोर दिसत असले तरी आतून ते लोण्यासारखे मऊ असते. त्यांनी तिला उश्शाप देताना सांगितले, हे कन्ये, माझ्या मुखातून गेलेला शाप तर खोटा ठरणार नाही. तुला पृथ्वीवर वानर कुळातच जन्म घ्यावा लागेल. परंतु तुझे ते रूपही अत्यंत विलोभनीय असेल. जेव्हा तू भगवान शिव यांच्या अंशातून एका महान आणि अत्यंत पराक्रमी पुत्राला जन्म देशील, तेव्हा तुला या शापातून मुक्ती मिळेल आणि तुझे हे स्वर्गीय रूप तुला पुन्हा प्राप्त होईल. हाच शाप आणि उशाप घेऊन पुंजिकस्थला हिने पृथ्वीवर जन्म घेतला. श्रोतेहो, बघा, विचार करा. एका शापामुळे तिला पृथ्वीवर यावे लागले, पण याच शापामुळे विश्वाला साक्षात हनुमानजी यांच्यासारखे महान दैवत मिळणार होते. देवाच्या प्रत्येक कृतीत काहीतरी चांगले दडलेले असते, हेच यातून सिद्ध होते. श्रोतेहो, पृथ्वीवर जन्म घेतल्यानंतर पुंजिकस्थला हिचे नाव अंजना असे ठेवण्यात आले. अंजना ही कुंजर नावाच्या एका महान वानर राजाची कन्या होती. शापामुळे तिला वानरीचे रूप मिळाले असले तरी तिच्या चेहऱ्यावर एक स्वर्गीय तेज आणि अद्भुत सौंदर्य होते. तिचे डोळे अत्यंत पाणीदार आणि मनमोहक होते. ती स्वभावाने आता पूर्वीसारखी चंचल राहिली नव्हती. ती अत्यंत शांत, धर्मपरायण आणि साक्षात भगवान शिव यांची निस्सीम भक्त होती. तिचे संपूर्ण आयुष्य महादेवांच्या भक्तीत व्यतीत होत होते. जसजशी अंजना मोठी होऊ लागली तसतशी तिच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. तिचे पिता महाराज कुंजर हे तिच्यासाठी योग्य आणि पराक्रमी वराच्या शोधात होते. त्याच काळात सुमेरू पर्वतावर आणि गोकर्ण तीर्थक्षेत्राजवळ केसरी नावाचे एक अत्यंत पराक्रमी वानरराज राज्य करत होते. वानरराज केसरी हे खूप शूर, बलवान आणि देवधर्मावर अलोट श्रद्धा असणारे राजे होते. त्यांच्या शौर्याच्या कथा सर्वत्र ऐकल्या जात होत्या. त्यांनी शंभसादन नावाच्या एका अत्यंत क्रूर आणि भयंकर राक्षसाचा वध करून अनेक ऋषीमुनींचे रक्षण केले होते, ज्यामुळे त्यांची कीर्ती 10 दिशांना पसरली होती. केसरी महाराज हे दिसायलाही अत्यंत रुबाबदार आणि तेजस्वी होते. अंजनाच्या वडिलांनी म्हणजेच कुंजर राजाने केसरी यांचा हा पराक्रम पाहिला आणि आपली लाडकी कन्या अंजना हिचा विवाह त्यांच्याशी निश्चित केला. अत्यंत थाटामाटात, वैदिक मंत्रोच्चारात अंजना आणि वानरराज केसरी यांचा विवाह संपन्न झाला. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. त्यांचा सुखी संसार सुरू झाला. केसरी हे एक आदर्श आणि प्रेमळ पती होते, तर माता अंजनी ही एक आदर्श आणि पतिव्रता पत्नी होती. दोघेही अतिशय आनंदाने आपला राजभार चालवत होते. ते आपल्या प्रजेची अगदी मुलांसारखी काळजी घेत असत. त्यांच्या राज्यात सर्वत्र सुख आणि शांती होती. परंतु श्रोतेहो,
जीवनात सर्व काही असले तरी काही ना काही उणीव ही भासतेच. माणसाला सर्व सुखे एकाच वेळी मिळत नाहीत. माता अंजनी आणि महाराज केसरी यांना राज्य, संपत्ती, मान सन्मान असे सर्व प्रकारचे सुख होते. पण त्यांना संतती नव्हती. त्यांच्या राजवाड्याच्या अंगणात एखाद्या बालकाचे बोबडे बोल ऐकू येत नव्हते. यामुळे माता अंजनी अनेकदा खूप उदास आणि दुःखी असायची. ती तासनतास आकाशाकडे पाहत आपल्या नशिबाला दोष देत बसायची. तिला सतत वाटायचे की आपले जीवन असेच निपुत्रिक जाईल की काय. एखादी स्त्री जेव्हा आई होऊ शकत नाही तेव्हा तिच्या मनातील दुःख शब्दात सांगणे कठीण असते. माता अंजनीचेही तसेच झाले होते. महाराज केसरी आपल्या पत्नीचे हे दुःख ओळखून होते. ते तिला नेहमी धीर देत असत. केसरी तिला अत्यंत प्रेमाने म्हणायचे, "हे प्रिये, तू अशी निराश का होतेस? आपण दोघेही साक्षात भगवान महादेवांचे परमभक्त आहोत. तो कैलासपती अत्यंत दयाळू आहे. तो आपल्या भक्तांना कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करूया. त्यांच्याकडे पूर्ण श्रद्धेने मागितले तर ते नक्कीच आपल्यावर कृपा करतील." पतीच्या या प्रेमळ आणि आश्वासक शब्दांमुळे माता अंजनीच्या मनात आशेचा एक नवीन किरण निर्माण झाला. तिने ठरवले की आता रडत बसण्याऐवजी आपण साक्षात महादेवांनाच प्रसन्न करून त्यांच्याकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मिळवायचे. श्रोतेहो, पतीच्या सल्ल्यानुसार आणि स्वतःच्या अंतःकरणातील तीव्र इच्छेनुसार माता अंजनीने भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय कठोर तपश्चर्या करण्याचा संकल्प सोडला. तिने राजवाड्याची सर्व सुखे, मऊ गाद्या आणि अंगावरील मौल्यवान दागदागिने यांचा त्याग केला. तिने साधी वल्कले नेसली आणि तपश्चर्येसाठी एका अत्यंत पवित्र अशा पर्वतावर गेली. हा पर्वत म्हणजे आजच्या नाशिकजवळील अंजनेरी पर्वत होय. मंडळी, हा अंजनेरी पर्वत अत्यंत निसर्गरम्य, शांत आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरलेला होता आणि आजही आहे. तिथे उंचच उंच हिरवीगार झाडे होती, खळखळणारे धबधबे होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट मन मोहून घेत होता. तिथे अनेक गुहा होत्या, जिथे ऋषीमुनी तपश्चर्या करत असत. अशा या निसर्गाच्या सान्निध्यात एका एकांत गुहेमध्ये बसून माता अंजनीने आपले लक्ष पूर्णपणे भगवान शिव यांच्या चरणी केंद्रित केले. तिने डोळे मिटले आणि ती ध्यानात बसली. सुरुवातीला तिने जंगलातील फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या सुरू केली. जसजसे दिवस पुढे जाऊ लागले, तिची तपश्चर्या अधिकच कठोर होत गेली. काही काळानंतर तिने अन्नाचा पूर्णपणे त्याग केला आणि ती फक्त पाण्यावर राहू लागली. जसजशी वर्षे सरत गेली तसतशी ती महादेवांच्या भक्तीत अधिकच विलीन होत गेली. शेवटी तिने पाण्याचाही त्याग केला आणि फक्त वाऱ्याचे भक्षण करून ती तप करू लागली. एका पायावर उभी राहून ती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा अखंड जप करू लागली. ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता माता अंजनी केवळ महादेवांच्या ध्यानात मग्न होती. थंडीच्या कडाक्यात तिचे शरीर कुडकुडत होते. उन्हाळ्याच्या उन्हात तिची त्वचा भाजून निघत होती, पण तिच्या चेहऱ्यावरील भक्तीचा भाव तसूभरही कमी झाला नाही. रामायणात असे वर्णन आहे की सुमारे 7,000 वर्ष तिने अशी घोर आणि अचाट तपश्चर्या केली. श्रोतेहो, विचार करा, 7,000 वर्ष! आज आपण 10 मिनिटेही एका जागी शांत बसू शकत नाही, आणि त्या मातेने 7,000 वर्ष एकाच जागी उभे राहून महादेवांची आराधना केली. तिच्या या कठोर तपामुळे तिच्या शरीरातून एक अद्भुत तेज बाहेर पडू लागले होते. त्या तेजामुळे संपूर्ण अंजनेरी पर्वताचा परिसर उजळून निघाला होता. संपूर्ण देवलोकात माता अंजनीच्या या निस्सीम भक्तीची आणि तपश्चर्येची चर्चा सुरू झाली. सर्व देवगण तिच्या या तपाने आश्चर्यचकित झाले होते. देवराज इंद्र, ब्रह्मदेव हे सर्वच तिच्या या निग्रहाचे कौतुक करू लागले. अशी भक्ती पाहून साक्षात महादेवांचे आसनही हलले.
आपल्या भक्ताला इतका त्रास होताना पाहून महादेवांनाही राहवले नाही. भगवान शिव तिच्या तपश्चर्येवर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी माता अंजनीला दर्शन देऊन तिला इच्छित वर मागण्यास सांगितले. अंजनी मातेने महादेवांच्या चरणांवर मस्तक ठेवले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, हे प्रभू, हे देवाधिदेव महादेव, मला राजवैभव नको, संपत्ती नको, फक्त माझ्या पोटी एका अत्यंत पराक्रमी, यशवंत, महाभक्त आणि वज्रदेही अशा पुत्राने जन्म घ्यावा, हीच माझी इच्छा आहे. भगवान शिव हसले आणि त्यांनी तिला तथास्तु म्हटले. ते म्हणाले, हे अंजनी, तुझ्या पोटी साक्षात माझा 11वा रुद्र अवतार जन्म घेईल. तू आता तुझ्या राजवाड्यात परत जा. योग्य वेळ येताच पवनदेवाच्या माध्यमातून तुला माझा प्रसाद प्राप्त होईल आणि तुझे मनोरथ पूर्ण होतील. हे ऐकून माता अंजनी अत्यंत आनंदी झाली आणि ती पुन्हा आपल्या पतीकडे परतली. इकडे पृथ्वीवर माता अंजनी तपश्चर्या करून परतली असताना तिकडे बर्फाच्छादित आणि नयनरम्य अशा कैलास पर्वतावर एक वेगळीच सुंदर आणि गमतीशीर चर्चा सुरू होती. भगवान शिव हे आपल्या व्याघ्र चर्मावर बसले होते आणि त्यांच्या मनात भविष्यात घडणाऱ्या एका मोठ्या योजनेचे विचार सुरू होते. श्रोतेहो, भगवान शिवाला त्रिकाल ज्ञान आहे. त्यांना माहीत होते की त्रेतायुगामध्ये प्रभू श्री विष्णू हे दुष्ट रावणाचा वध करण्यासाठी आणि पृथ्वीवर धर्माची स्थापना करण्यासाठी अयोध्येत श्रीराम म्हणून अवतार घेणार आहेत. भगवान शिव हे प्रभू श्रीरामांचे परम भक्त आहेत. किंबहुना शिव आणि राम हे एकमेकांचे आराध्य आहेत. राम शिवाचे ध्यान करतात आणि शिव रामाचे ध्यान करतात. त्यामुळे जेव्हा महादेवांनी पाहिले की आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम पृथ्वीवर जन्म घेत आहेत, तेव्हा त्यांच्या मनातही श्रीरामांची सेवा करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. त्यांनी ठरवले की आपणही पृथ्वीवर एक अवतार घ्यावा आणि श्रीरामांच्या कार्यात त्यांना सर्वतोपरी मदत करावी. जेव्हा माता पार्वतीला महादेवांच्या या विचारांची कल्पना आली, तेव्हा ती थोडी आश्चर्यचकित झाली. तिने अत्यंत प्रेमाने आणि थोड्या गमतीने महादेवाला विचारले, हे स्वामी, आपण तर देवांचे देव महादेव आहात. आपण संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करता. ब्रह्मा आणि विष्णू हे देखील तुमचा सन्मान करतात. मग आपण श्रीरामांची सेवा करण्यासाठी कोणता अवतार घेणार आहात, आणि तोही पृथ्वीवर? महादेवांनी हसून उत्तर दिले, हे प्रिये, मी प्रभू श्रीरामांचा एक सामान्य सेवक बनून पृथ्वीवर जाणार आहे आणि त्यासाठी मी एका वानराचे रूप धारण करणार आहे. हे ऐकून माता पार्वतीला थोडे हसूच आले. ती म्हणाली, अहो स्वामी, तुम्ही आधीच एवढे वैरागी आहात, अंगाला भस्म लावता, गळ्यात साप अडकवता, त्यात आता हे वानराचे रूप? वानर तर खूप चंचल असतात. ते एका जागी शांत बसत नाहीत, इकडे तिकडे उड्या मारत असतात. तुम्ही असे रूप का निवडले? तुम्हाला अवतारच घ्यायचा होता तर एखाद्या सुंदर राजपुत्राचा किंवा ऋषीचा अवतार घ्यायचा. तेव्हा भगवान शिव अत्यंत शांतपणे आणि गंभीर आवाजात म्हणाले, पार्वती, यामागे एक खूप मोठे आध्यात्मिक तत्वज्ञान आहे. सेवकाकडे कधीही अहंकार नसावा. जो खऱ्या अर्थाने सेवक असतो त्याला मान अपमानाची पर्वा नसते. वानर हा असा प्राणी आहे ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा, ज्ञानाचा, कपड्यांचा किंवा सुंदरतेचा कोणताही अहंकार नसतो. त्याला जे खायला मिळेल त्यात तो समाधानी असतो. तो जंगलात कुठेही झोपू शकतो. त्याला मऊ गाद्यांची गरज नसते. प्रभू रामाच्या सेवेत मला कोणताही मानसन्मान नको आहे. मला फक्त त्यांची अखंड आणि निष्काम सेवा हवी आहे. तिथे मी महादेव म्हणून गेलो तर श्रीराम माझा आदर करतील, माझी सेवा करतील. पण मला त्यांच्याकडून सेवा घ्यायची नाही, तर त्यांची सेवा करायची आहे. म्हणून वानराचे रूप हे निष्काम सेवेचे आणि भक्तीचे सर्वात उत्तम उदाहरण ठरेल. भगवान शिवांचे हे उत्तर ऐकून माता पार्वती अत्यंत भारावून गेली. तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने महादेवांना नमस्कार केला
आणि त्यांच्या या महान संकल्पाला आपला पूर्ण पाठिंबा दिला. आता भगवान शिवाला आपला अंश पृथ्वीवर पाठवण्यासाठी एका शुद्ध आणि पवित्र माध्यमाची गरज होती. आणि ते माध्यम म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून अंजनेरी पर्वतावर कठोर तपस्या करून भगवान शिवाची कृपादृष्टी मिळवलेली माता अंजनी होती. श्रोतेहो, नियती कशा प्रकारे धागे जुळवून आणते, परमेश्वराचे नियोजन कसे अचूक असते, याचे हे एक अत्यंत सुंदर आणि अचंबित करणारे उदाहरण आहे. याचवेळी पृथ्वीवर एकीकडे माता अंजनी महादेवांच्या प्रसादाची वाट पाहत होती, तर दुसरीकडे अयोध्येमध्ये चक्रवर्ती सम्राट राजा दशरथ हे देखील पुत्रप्राप्तीसाठी अत्यंत व्याकुळ झाले होते. राजा दशरथाने महर्षी वसिष्ठ आणि शृंगी ऋषी यांच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ आयोजित केला होता. हा यज्ञ अत्यंत भव्य आणि पवित्र होता. मंत्रोच्चारांच्या आवाजाने संपूर्ण अयोध्या नगरी आणि परिसर दुमदुमून गेला होता. स्वर्गातील सर्व देवगण हा यज्ञ पाहण्यासाठी अदृश्य रूपात उपस्थित होते. यज्ञाची पूर्णाहुती झाली आणि त्या पवित्र अग्नीतून साक्षात अग्निदेव एक सुवर्ण पात्र घेऊन प्रकट झाले. त्या पात्रात एक अत्यंत दिव्य, तेजस्वी आणि सुगंधित अशी खीर होती. अग्निदेवाने राजा दशरथाला बोलावले आणि सांगितले की, हे राजन, हा प्रसाद तुझ्या तिन्ही राणांना दे. यातून तुला 4 महान आणि पराक्रमी पुत्रांची प्राप्ती होईल. राजा दशरथाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने तो प्रसाद अतिशय आदराने घेतला आणि आपल्या राण्यांमध्ये कौसल्या, सुमित्रा आणि कैकई यांच्यामध्ये तो वाटण्यास सुरुवात केली. राजा दशरथ प्रसाद वाटत असताना अचानक तिथे आकाशातून एक घार, काही कथांनुसार गरुड पक्षी, वेगाने उडत आली. तिने राणी कैकईच्या हातातील प्रसादाचा एक छोटासा भाग आपल्या चोचीत पकडला आणि ती आकाशात उंच उडून गेली. हा सर्व प्रकार पाहून तिथे एकच गोंधळ उडाला. कैकई रडू लागली. परंतु ऋषी वसिष्ठांनी सर्वांना शांत केले आणि सांगितले की, हे राणी, शांत हो. कौसल्या आणि सुमित्रा तुला त्यांच्या प्रसादातील थोडा भाग देतील, पण तो पक्षी जो प्रसाद घेऊन गेला आहे त्यातही देवाचीच काहीतरी मोठी इच्छा आणि योजना असेल. देवाचे कार्य कधीच व्यर्थ जात नाही. श्रोतेहो, ती घार तो दैवी प्रसाद चोचीत घेऊन वाऱ्याच्या वेगाने उडत उडत थेट अंजनेरी पर्वताच्या दिशेने आली, जिथे माता अंजनी भगवान शिवाची आराधना करत बसली होती. याच वेळी स्वर्गातून भगवान शिवाने आपला दिव्य आणि शक्तिशाली अंश पवनदेवाकडे सोपवला होता. पवनदेवाला आज्ञा होती की हे तेज माता अंजनीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पोचवायचे आहे. जेव्हा ती घार अंजनेरी पर्वतावरून उडत होती, तेव्हा पवनदेवाने एक अतिशय जोरदार वाऱ्याची झुळूक निर्माण केली. त्या वाऱ्याच्या झपाट्याने त्या घारीच्या चोचीतील तो प्रसादाचा अंश निसटला आणि खाली पडू लागला. खाली माता अंजनी ध्यानात बसली होती. पवनदेवाने अत्यंत कौशल्याने आणि हळुवारपणे तो पडणारा प्रसाद माता अंजनीच्या उघड्या असलेल्या ओंजळीत नेऊन टाकला. त्याचबरोबर पवनदेवाने भगवान शिवाचे ते दिव्य तेजही त्या प्रसादात मिसळून अंजनी मातेच्या उदरात स्थापित केले. माता अंजनीने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा तिला आपल्या हातावर एक सुंदर गोड वासाचा प्रसाद दिसला. तिला महादेवांचे शब्द आठवले. तिला खात्री पटली की साक्षात महादेवांनीच आपल्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन पवनदेवाच्या माध्यमातून हा प्रसाद पाठवला आहे. अत्यंत श्रद्धेने, आनंदाने आणि शिवाचे स्मरण करत तिने तो प्रसाद ग्रहण केला. तो प्रसाद ग्रहण करताच माता अंजनीच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. तिचे शरीर तेजाने उजळून निघाले. तिला साक्षात महादेवांचे आणि पवनदेवाचे आशीर्वाद प्राप्त झाले होते. अशा प्रकारे माता अंजनी गर्भवती राहिली. संपूर्ण वानर राज्यात आनंदाची लाट उसळली. श्रोतेहो, जसा जसा तो शुभ दिवस जवळ येऊ लागला, तसतसा निसर्गामध्ये एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य संचारू लागले.
झाडांवर नवीन हिरवीगार पालवी फुटली होती. सुंदर रंगांच्या फुलांचा सुगंध दश दिशांना दरवळत होता आणि नद्यांचे पाणी अत्यंत निर्मळ आणि शांत वाहत होते. मंद आणि शीतल असा वारा वाहत होता. जणू साक्षात पवनदेव आपल्या पुत्राच्या स्वागतासाठी पृथ्वीवर अवतरले होते. देवलोकातून देवगण स्वर्गीय वाद्ये वाजवत पुष्पवृष्टी करण्यासाठी सज्ज झाले होते. आणि तो भाग्याचा दिवस उगवला. तो दिवस होता चैत्र महिन्यातील शुद्ध पौर्णिमेचा. याच मंगलमय दिवशी माता अंजनीच्या पोटी एका अत्यंत तेजस्वी, सुंदर आणि अलौकिक अशा बालकाने जन्म घेतला. हे बालक म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात महादेवांचा 11वा रुद्र अवतार होता. बालकाचा जन्म होताच स्वर्गातून देवांनी फुलांचा अक्षरशः वर्षाव केला. दुंदुभी वाजल्या, गंधर्व गोड गाणी गाऊ लागले आणि अप्सरांनी नृत्य सुरू केले. संपूर्ण सुमेरू पर्वत, किष्किंधा नगरी आणि अंजनेरी पर्वतावर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले. वानरराज केसरी यांचा आनंद तर गगनात मावत नव्हता. त्यांनी राज्यातील सर्व गरिबांना भरपूर दानधर्म केला. ब्राह्मणांना गायी दान केल्या आणि प्रजेला गोडधोड वाटले. श्रोते हो, ते जन्मलेले बाळ सामान्य नव्हते. त्याची कांती आणि तेज सूर्यासारखे होते. जन्मतःच त्याच्या कानांमध्ये दिव्य आणि लखलखीत सुवर्ण कुंडले झळकत होती. त्याच्या शरीराचा रंग उगवत्या सूर्यासारखा लालसर आणि सोनेरी होता. त्याच्या गळ्यामध्ये एक पवित्र यज्ञोपवीत होते आणि त्याच्या कमरेला एक सुंदर, दृढ अशी लंगोट कौपीन होती. त्याचे डोळे अत्यंत तेजस्वी आणि पाणीदार होते. त्याच्या पाठीवर एक सुंदर, गोंडस अशी शेपटी होती. हे बाळ दिसायला इतके लोभसवाणे आणि गोड होते की माता अंजनी आणि केसरी महाराज त्याचे ते दिव्य रूप डोळे न मिचकावता पाहतच राहिले. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न आज पूर्ण झाले होते. या बाळाचे नामकरण अतिशय उत्साहात करण्यात आले. तो साक्षात मरुत म्हणजेच वायू याचा अंश आणि पुत्र होता, म्हणून त्याचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. पवनदेवाच्या कृपेने त्याचा जन्म झाल्यामुळे त्याला पवनपुत्र किंवा मारुती राया असेही प्रेमाने संबोधले जाऊ लागले. हे बाळ जसजसे मोठे होऊ लागले आणि घरात रांगू लागले, तसतशी त्याच्या अचाट शक्तीची, अफाट बुद्धिमत्तेची आणि खोडकरपणाची प्रचिती सर्वांना येऊ लागली होती. तो एका क्षणात या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायचा. त्याची ऊर्जा आणि त्याचा वेग खरोखरच वाऱ्यासारखा होता. माता अंजनी त्याच्या पाठीमागे पळताना थकून जायची, पण मारुती तिच्या हाती लागत नसे. श्रोते हो, बाल हनुमानाच्या अनेक लीला आहेत, पण आता आपण मारुतीच्या बालपणीच्या एका अत्यंत प्रसिद्ध, रोमांचित करणाऱ्या आणि थोड्याशा गमतीशीर लीलेकडे वळणार आहोत. ही घटना ऐकताना आपल्याला बाल हनुमानाच्या निरागसपणाची आणि त्यांच्या अफाट, अकल्पनीय ताकदीची कल्पना नक्की येईल. एके दिवशी अगदी पहाटेची वेळ होती. रात्र नुकतीच संपत होती आणि आकाशात तांबडे फुटत होते. माता अंजनी बाल मारुतीला झोपवून रानात गोड आणि ताजी फळे आणण्यासाठी गेली होती. बाल मारुतीला झोपेतून जाग आली. त्याला अचानक खूप कडारून भूक लागली होती. तो रडत रडत उठला. त्याने इकडे तिकडे पाहिले, पण त्याला आई कुठेच दिसली नाही. भूक तर खूप लागली होती आणि पोटात कावळे ओरडत होते. त्याने फळांच्या शोधात आजूबाजूला नजर फिरवली. अचानक त्याची नजर पूर्व दिशेच्या आकाशाकडे गेली. पूर्वेच्या क्षितिजावर नुकताच सूर्योदय होत होता. तो उगवता सूर्य एकदम लाल भडक, गोल आणि अत्यंत आकर्षक दिसत होता. बाल मारुतीच्या त्या अत्यंत निरागस आणि बालिश मनाला वाटले की ते आकाशात एखादे खूप मोठे, रसाळ, पिकलेले आणि गोड सफरचंद किंवा आंब्यासारखे फळ आहे. भुकेने व्याकुळ झालेल्या मारुतीने विचार केला की एवढे मोठे फळ जर आपण खाल्ले तर आपली भूक लगेच मिटेल आणि पोट गच्च भरेल.
काहीही विचार न करता त्या चिमुकल्या मारुतीने पायावर जोर दिला आणि थेट आकाशात झेप घेतली. श्रोते हो, त्याची ती झेप सामान्य वानराची नव्हती. ती साक्षात पवनपुत्राची, महादेवांच्या अंशाची झेप होती. तो वाऱ्याच्या वेगाने आणि मनाच्या गतीने अंतराळात थेट सूर्याच्या दिशेने उडू लागला. वाटेत येणारे मोठे मोठे ढग, सोसाट्याचे वारे त्याला थोडेही थांबवू शकले नाहीत. जेव्हा स्वर्गातील देवांनी हे दृश्य पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित आणि भयभीत झाले. त्यांनी पाहिले की एक छोटेसे वानराचे पिल्लू थेट सूर्याला गिळण्यासाठी अंतराळातून येत आहे. ज्या दिवशी मारुतीने सूर्याकडे झेप घेतली त्याच दिवशी एक मोठा योगायोग असा होता की आकाशात सूर्यग्रहण लागणार होते. राहू नावाचा भयंकर राक्षस सूर्याला गिळून ग्रहण लावण्यासाठी तिथे आला होता. पण राहू सूर्याजवळ पोचण्याआधीच बालमारुती वाऱ्याच्या वेगाने तिथे पोहोचला. मारुतीला वाटले की हा राहू नावाचा काळाकुट्ट राक्षस हे लाल फळ माझ्या आधी खाण्यासाठी आला आहे. मारुतीला प्रचंड राग आला. तो म्हणाला, हे फळ माझे आहे, मी याला खाणार. आणि असे म्हणत त्याने आपल्या शेपटीने आणि लाथाबुक्क्यांनी त्या राहू राक्षसाला चांगला चोप दिला. मारुतीच्या त्या भयंकर आणि अनपेक्षित मारहाणीमुळे राहू प्रचंड घाबरून पळत सुटला. तो रडत रडत जीव वाचवत थेट स्वर्गात देवराज इंद्राकडे गेला आणि म्हणाला, हे इंद्रदेवा, वाचवा मला. आज मी नेहमीप्रमाणे तुमच्या आज्ञेने सूर्याला गिळण्यासाठी आणि ग्रहण लावण्यासाठी गेलो होतो. पण तिथे माझ्या आधीच एक दुसरेच भयंकर वानररूपी बाळ आले आहे. त्याने मला खूप मारले. जर तुम्ही मला वाचवले नाही आणि त्याला थांबवले नाही तर ते बाळ सूर्याला आणि संपूर्ण विश्वाला गिळून टाकेल. हे ऐकून देवराज इंद्र प्रचंड क्रोधित झाला. त्याला आपल्या सत्तेचा गर्व होता. त्याने आपला पांढरा शुभ्र हत्ती ऐरावत बाहेर काढला आणि आपले सर्वात शक्तिशाली शस्त्र वज्र हातात घेऊन तो सूर्याच्या दिशेने निघाला. इकडे बाल मारुतीने सूर्याजवळ जाऊन सूर्याला आपल्या तोंडात धरण्याचा प्रयत्न सुरू केला होता. सूर्याचा दाह मारुतीला जाणवत नव्हता, कारण तो स्वतः शिवस्वरूप होता. त्यामुळे सर्वत्र काळोख पसरू लागला होता. इंद्राने तिथे पोहोचताच मारुतीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण मारुतीने जेव्हा इंद्राच्या ऐरावताला पाहिले तेव्हा त्याने विचार केला की हा एक पांढरा आणि अजून एक गोड फळ आहे. तो थेट त्या ऐरावताकडे झेपावला. हे पाहून इंद्र प्रचंड घाबरला आणि त्याने रागाच्या भरात आपले कठोर आणि विध्वंसक असे वज्र बाल मारुतीच्या दिशेने भिरकावले. ते वज्र थेट बाल मारुतीच्या हनुवटीला जाऊन जोरात आदळले. त्या भयंकर प्रहारामुळे बाल मारुती बेशुद्ध झाला आणि आकाशातून थेट खाली पृथ्वीच्या दिशेने वेगाने कोसळू लागला. श्रोते हो, जेव्हा पवनदेवाने पाहिले की आपला लाडका आणि अत्यंत निरागस पुत्र इंद्राच्या वज्राने जखमी होऊन रक्ताळलेल्या अवस्थेत आकाशातून खाली पडत आहे, तेव्हा पवनदेवाचे पितृहृदय पिळवटून निघात आले. ते वेगाने पुढे गेले आणि त्यांनी बेशुद्ध मारुतीला अलगद आपल्या हातात झेलले. मारुतीची ती अवस्था पाहून आणि त्याची हनुवटी तुटलेली पाहून पवनदेवाला प्रचंड राग आला. त्यांचा क्रोध गगनाला भिडला. आपल्या पुत्रावर झालेल्या या अन्यायाचा आणि क्रूरतेचा बदला घेण्यासाठी पवनदेवाने एक भयंकर निर्णय घेतला. त्यांनी संपूर्ण विश्वातील वाऱ्याचा प्रवाह एका क्षणात थांबवून दिला. त्यांनी सर्व हवा आपल्यात ओढून घेतली आणि आपल्या बेशुद्ध मुलाला छातीशी कवटाळून ते एका अंधाऱ्या गुहेत जाऊन बसले. श्रोते हो, जरा विचार करा. जर जगात हवाच राहिली नाही, प्राणवायूच राहिला नाही, तर काय होईल? संपूर्ण सृष्टीत एका क्षणात हाहाकार माजला. मनुष्य, प्राणी, पक्षी आणि झाडे श्वास घेता न आल्यामुळे तडफडू लागले. नद्यांचे वाहणारे पाणी थांबले. पृथ्वीवर प्रलय येण्याची वेळ आली. फक्त पृथ्वीवरच नाही, तर देवांच्या स्वर्गातही
प्राणवायू कमतरता भासू लागली. सर्व देवगण ऋषीमुनी घाबरले. सर्वांना गुदमरल्यासारखे होऊ लागले. सृष्टीचा अंत आता जवळ आला आहे असे सर्वांना वाटू लागले. हा सर्व अनर्थ आणि प्रलय पाहून साक्षात सृष्टीचे रचयिते परमपिता ब्रह्मदेव, भगवान शिव, सूर्यदेव, यमराज, वरुणदेव आणि स्वतः देवराज इंद्र हे सर्वजण त्वरित पवनदेवाची समजूत काढण्यासाठी त्या गुहेजवळ आले. सर्वांनी पवनदेवाला विनंती केली की त्यांनी आपला राग शांत करावा. ब्रह्मदेव स्वतः पुढे आले. त्यांनी अत्यंत प्रेमाने आपला दैवी हात बालमारुतीच्या अंगावरून आणि डोक्यावरून फिरवला. ब्रह्माजींच्या त्या दिव्य स्पर्शाने बालमारुतीचे डोळे उघडले. तो लगेच शुद्धीवर आला आणि पुन्हा हसू खेळू लागला. आपला पुत्र जिवंत आणि सुखरूप असल्याचे पाहून पवनदेवाचा राग शांत झाला आणि त्यांनी पुन्हा विश्वात हवा प्रवाहित केली. संपूर्ण सृष्टीने मोकळा श्वास घेतला आणि सगळ्यांचे प्राण वाचले. यानंतर सर्व देवांनी देवराज इंद्राला त्याची चूक दाखवून दिली. इंद्रानेही पवनदेवाची आणि मारुतीची माफी मागितली. या चिमुकल्या बालकाला यापुढे कोणताही त्रास होऊ नये आणि तो महापराक्रमी बनावा यासाठी सर्व देवांनी त्याला अद्वितीय आणि दिव्य असे वरदान दिले. श्रोते हो, हे वरदान खूप महत्वाचे आहेत. लक्ष देऊ नाही का? सूर्यदेव पुढे आले आणि त्यांनी वरदान दिले की, हे बालका, मी तुला माझ्या तेजाचा 100वा भाग देत आहे. जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी स्वतः तुला संपूर्ण शास्त्रांचे आणि विद्यांचे ज्ञान देईन. तुझ्यासारखा बुद्धिमान, चतुर आणि ज्ञानी या जगात दुसरा कोणीही नसेल. तू एक उत्तम वक्ता बनशील. यमराजाने अत्यंत प्रेमाने वरदान दिले की, माझा यमदंड किंवा साक्षात मृत्यू कधीही या बालकाला स्पर्श करू शकणार नाही. हा सदैव निरोगी आणि चिरंजीवी राहील. कुबेराने आपली गदा उंचावत वरदान दिले की, माझी गदा किंवा कोणतेही महाभयंकर शस्त्र युद्धाच्या मैदानात याचा पराभव करू शकणार नाही. हा युद्धात सदैव विजयी राहील आणि याला कोणीही हरवू शकणार नाही. पाण्यावर राज्य करणाऱ्या वरुण देवाने वरदान दिले की, याचे वय लाखो वर्षे झाले तरी पाण्यामुळे किंवा समुद्रात बुडून या बालकाचा कधीही मृत्यू होणार नाही. माझे पाश याला बांधू शकणार नाहीत. देवशिल्पी विश्वकर्मा पुढे आले आणि त्यांनी वरदान दिले की, मी निर्माण केलेल्या कोणत्याही शस्त्रापासून हा अवध्य राहील. स्वतः देवराज इंद्राने आपली चूक सुधारत वरदान दिले की, माझे हे वज्र ज्याने आज याला दुखापत केली, ते वज्र यापुढे कधीही याच्या शरीरावर परिणाम करू शकणार नाही. याची हनुवटी माझ्या वज्रामुळे सुजली आहे आणि तुटली आहे. म्हणून आजपासून संपूर्ण जग याला हनुमान या नावाने ओळखेल. परमपिता ब्रह्मदेवाने वरदान दिले की, हा हनुमान दीर्घायुषी होईल आणि महात्मा म्हणून ओळखला जाईल. तो आपल्या इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करू शकेल. तो कधीही अतिसूक्ष्म होऊ शकेल तर कधीही पर्वतासारखा विशाल होऊ शकेल. कोणतीही माया याला बांधू शकणार नाही आणि याचा वेग अफाट असेल. आणि सर्वात शेवटी भगवान शिवाने वरदान दिले की, हा माझाच अंश आहे. कोणतेही अस्त्रशस्त्र याचा वध करू शकणार नाही. हा रामभक्तीचा सर्वात मोठा आदर्श प्रस्थापित करेल आणि याच्या भक्तीला तोड नसेल. श्रोते हो, अशा प्रकारे सर्व देवांच्या आशीर्वादाने बालमारुती हे अष्टपैलू, ज्ञानी, सामर्थ्यवान आणि संकटमोचक महाबली हनुमान बनले. त्यांच्या या शक्तीचा वापर त्यांनी कधीही स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा कोणाला त्रास देण्यासाठी केला नाही. त्यांनी आपली सर्व शक्ती, आपले सर्व ज्ञान प्रभू श्रीरामांच्या सेवेसाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठीच समर्पित केले. जर तुम्हाला ही हनुमान जन्मकथा आवडली असेल आणि अशीच भक्तिरसपूर्ण, मनाला शांत करणारी अनेक प्रवचने आणि कथा ऐकायच्या असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे विचार आणि जय श्रीराम
किंवा जय बजरंगबली असे कमेंट्समध्ये नक्की लिहा, जेणेकरून मलाही आनंद मिळेल. ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या दिव्य कथेचा आणि पुण्यकर्माचा लाभ घेता येईल. आणि हो, अशाच सुंदर आणि आध्यात्मिक प्रवासात नेहमी माझ्यासोबत राहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.